नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता विद्याधरच्या नाकावर टिचून मालक साहेबांनी आनंदीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतात. सगळ्या गावाला कसा धक्का बसलाय ना, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता मात्र मालक साहेबांनी या विद्याधरची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केलेली असते. आता विद्याधरला धोपटत हाणत मारत आता मालक साहेबांनी खाली हवेलीत आणलेलं असतं. आता विद्याधर जोरजोरात ओरडत असतो, दादा सोड, दादा मारू नको, सोड. पण मात्र मालक साहेब लय भडकलेले असतात. शिर्के साहेब आनंदीला खाली घेऊन येतात. आनंदी मात्र खूप घाबरलेली असते, रडत असते. त्याच वेळेस आता मालक साहेब या राक्षसाला जोरजोरात या भिंतीला, त्या भिंतीला, या खुर्चीला, त्या टेबलाला दणादण आदळत असतात. आता मात्र विद्याधरला खूप मारलेलं असतं. त्याच वेळेस विद्याधर ओरडू लागतो, दादा सोड. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, माझ्या गावातल्या आया बहिणींवरती हात टाकतो, तुला लाज नाही वाटत? आता बास विद्याधर, तुझ्या पापाचा घडा भरला आणि आता तो घडा फुटण्याची वेळ झाली. आता तुला शिक्षा होणार विद्याधर. असे म्हणताच मालक साहेब जोरजोरात या विद्याधरला आता पायांनी मारू लागतात. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, दादा तू असं नाही करू शकत, दादा सोड. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही सोडणार. अरे आपल्यात रक्ताचं नातं आहे. अरे पण तू काय केलं? तू आईचे संस्कार विसरून बापाच्या वळणावरती गेला. अरे लहानपणापासनं बापाने तुझा लय लाड केला आणि मला सतत कामाला झुंपलं, पण त्याची परतफेड तू अशी करतोय? बापाच्या पावलावरती पाऊल ठेवून मोठी चूक केली. माझा बापही असाच होता आणि तूही सैतान तसाच झाला. बाई, बाटली आणि जुगार या सगळ्याचा फक्त तुला नाद लागला. पण बास, केवळ आईच्या शपथेमुळे आजवर तू जिवंत राहिला. जर आईने मला शपथ घातली नसती ना, तर विद्याधर एव्हाना तुला मारून टाकलं असतं या युगंधरने. पण आता नाही, आता तुला तुझ्या पापाची शिक्षा भेटणार. आनंदीवरती हात टाकून तू मोठी चूक केलीस. आता तुझा पापाचा घडा भरला विद्याधर. असे म्हणताच मालक साहेब विद्याधरला ढकलतात आणि बेडवरती असं जोरात आदळवतात. आता विद्याधर तिथे बेडवरती खाली पडतो. मालक साहेब पटकन त्याच्या छाताडावरती पाय देतात आणि जोरजोरात आता त्याच्या छातीवरती पायांनी वार करू लागतात. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, दादा सोड, दादा असं करू नको, दादा सोड मला. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नीच माणसा, आता तुझी संपण्याची वेळ झाली. आता बास, आता आईला दिलेला शब्द हा युगंधर मोडणार आणि तुझ्यासारख्या पाप्याला संपवणार. असे म्हणताच टेबलवरती आता तिथे चाकू वगैरे ठेवलेले असतात. मालक साहेब एक चाकू हातात घेतात आणि लगेच या विद्याधरचा खून करणार, त्याच्या पोटात खूप असणार. तेच आता शिर्के ओरडतात, मालक साहेब थांबा. पण मालक साहेब काही ऐकायला तयार नसतात. तेवढ्यात लगेच आता इन्स्पेक्टर साहेब येतात. थांबा मालक साहेब, अशी चूक करू नका, या पापी माणसाला शिक्षा आम्ही करणार. त्याच वेळेस आता पाटील इन्स्पेक्टरांनी आता मालक साहेबांना थांबवलेलं असतं. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब, या असल्या नीच माणसाला शिक्षा व्हायलाच हवी. याला घेऊन जा आणि डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या. याची सुटका होता कामा नये. त्यावर लगेच पाटील सर म्हणू लागतात, मालक साहेब शांत व्हा, तुमचा राग मी समजू शकतो, पण काय करणार आहे, कायदा हातात घेऊन चालत नाही. त्याला जी काही शिक्षा होणार ती कायद्याने होणार. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, पाटील साहेब, याला जास्तीत जास्त मोठ्यातली मोठी शिक्षा द्या. तीच शिक्षा याच्यासाठी योग्य असेल. घेऊन जा याला. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब या नराधमाला घेऊन निघालेले असतात. तेव्हा मालक साहेब शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के, आनंदी कुठं आहे? आनंदीला बघा, शोधा लवकर तिला. आनंदी मात्र एका कोपऱ्यात आता रडत बसलेली असते. ती खूप घाबरलेली असते. त्याच वेळेस शिर्के आणि मालक साहेब आनंदीला शोधू लागतात. आनंदी, आनंदी अगं कुठं आहेस तू? आता मात्र लगेच आनंदी रडत असते. मालक साहेबांचं लक्ष आनंदीकडे जातं. आता मालक साहेब लगेच आनंदीजवळ येतात आणि तिथे बसतात. आनंदी, आनंदी घाबरू नकोस. आनंदी मात्र खूप घाबरलेली असते. दूर व्हा, दूर व्हा माझ्यापासनं. त्यावर मालक साहेब आता आनंदीच्या डोक्यावरनं हात फिरवतात. पोरी, अगं मी आहे युगंधर, घाबरू नको. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुम्ही? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो आनंदी, तो नराधम गेलाय, पोलिसांच्या ताब्यात गेलाय. आता तुला घाबरण्याची गरज नाही. तू ठीक आहेस ना आनंदी? आनंदीला मात्र खूपच रडू आलेलं असतं. अगदी तिचं उर भरून आलेलं असतं. आनंदी पटकन आता मालक साहेबांना मिठी मारते आणि जोरजोरात रडू लागते. मालक साहेब मात्र आनंदीकडे बघत असतात. तर त्यानंतर
आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. तर आता फायनली लग्नाचा दिवस उजाडलेला असतो. पण मित्रांनो, इकडे सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं. मालक साहेबांनी सांगितलंय खरं आनंदीला घेऊन येणार, पण अजून आनंदीचा काही तपास नसतो. त्याच वेळेस वैशुताईला फोन येतो. आता वैशुताईला खूप आनंद झालेला असतो. ती धावतच आबांकडे जाते. आबा चला पटकन, मालक साहेबांचा फोन आला होता. ते आनंदीला घेऊन इकडेच निघालेत. त्यांनी आपल्याला लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला सुरुवात करायला सांगितलंय. त्यावर आबा म्हणू लागतात, आनंदी येते, बरं झालं. तेवढ्यात मालक साहेबांची गाडी आलेली असते. आता शिर्के लगेच आनंदीला गाडीतनं खाली उतरवतात. आता आनंदीची जी अवस्था असते ना, ती बघत आता सगळ्या लोकांना धक्का बसतो. तिची साडी विचकटलेली असते, केस विचकटलेले असतात, गळ्यातलं तुटलेलं असतं. सगळे लोक आनंदीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, आरती आनंदीला घेऊन जा आणि तिला तयार करून घेऊन ये, जा लवकर. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पण मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आबा लवकरात लवकर अभय आणि आनंदीचं लग्न होणं गरजेचं आहे. त्यामुळे लगेच लग्नाला तयारीला सुरुवात करा. गुरुजी तुम्ही मंत्र म्हणायला चालू करा, पूजेचे विधी चालू झाले पाहिजेत. त्यावर लगेच आता अभयचे आई वडील मात्र आनंदीची ही जी अवस्था असते ना, ती बघून जरा कुजबूज करू लागतात. अहो आपला पोरगा लग्नाला तयार झालाय खरा, पण या पोरीशी त्याला लग्न करायचं आहे ना, का दबावामुळे करतोय हे सगळं. त्यावर लगेच अभयचे बाबा म्हणू लागतात, हो ना, मालक साहेबांपुढे आपण काही बोलू शकत नाही, पण या असल्या पोरीबरोबर लग्न करून आपण काही चूक तर करत नाही आहोत ना. अहो बघितलं तिची अवस्था कशी झाली ती. अशी कुजबूज आता अभयच्या आईवडिलांची चालू असते. आता मात्र लगेच हा चंदन मात्र इथे खडा टाकण्यासाठी आलेला असतो. चंदन अभयजवळ येतो आणि म्हणू लागतो, अभय अरे लग्नाच्या बाबतीत ना तुझं नशीब लय खराब म्हणावं लागेल. अरे बघ ना, आधी आरतीबरोबर लगीन ठरलं आणि त्यानंतर आनंदी, पण आनंदीची अवस्था बघितली ना तू. अरे तू ज्या आनंदीशी लग्न करतोय त्या आनंदीला तो विद्याधर घेऊन गेला होता. तू विद्याधरला ओळखत नाही का? मालक साहेबांचा छोटा भाऊ. अरे लय डेंजर आहे तो. आणि त्याच्याबरोबर अख्खी रात्र काढली तुझ्या या होणाऱ्या बायकोने. बघ बाबा अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू असल्या पोरीशी लगीन करणार आहे. ही आनंदी रात्रभर विद्याबरोबर राहिली. त्यावर लगेच आता अभयला राग येतो. तेव्हा अभय म्हणू लागतो, बास चंदन भाऊ, मी तुमचं ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काहीही बोलू शकत नाही. बास, माझी होणारी बायको आहे ती, मी तिच्याबद्दल असं काय बी ऐकून घेणार नाही. त्यावर लगेच आता चंदन लागतो, ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही, वेळ गेली नाही म्हणून तुला सावध करायलोय भावा, मला तरी काय प्रॉब्लेम. विद्याधरची नजर पडलेली आहे त्या आनंदीवरती आणि विद्याधर कसा घाणेरडा माणूस आहे तुला माहिती आहे ना. गावातल्या एका बी आया बहिणीला सोडत नाही आणि ही तर आनंदी आहे. त्यामुळे बघ भावा, तुझ्याच गळ्यात पडणारे लग्न झाल्यानंतर तुला काय निर्णय घ्यायचा ते तू ठरव. असं आग लावण्याचं काम आता या चंदनचं चालूच झालेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच इथे आनंदी तयार होऊन आलेली असते. आरतीताई आरची तिला घेऊन येतात. आता मात्र आनंदीने आपल्या आईची साडी घातलेली असते. ती अतिशय छान दिसत असते. सगळेजण आनंदीकडे बघू लागतात. आनंदीला आता स्टेजवरती आणलं जातं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आबा चला पटकन, वेळ निघून चालली, आपल्याला लवकरात लवकर हे लग्न लावायचे. उशीर वाया करून चालणार नाही, आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही, चला पटकन. आता मात्र आबा म्हणू लागतात, मालक साहेब तर ते, पण मालक साहेब लगेच आबांना थांबवतात. आबा आता ते सगळं नंतर बोलायचं, आता काहीच बोलायचं नाही, आता फक्त लग्न लावायचं आहे. आपल्याला आनंदीचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावर लगेच आता चंदन उठून उभी राहतो. ओ मालक साहेब, नेमकं भानगड काय? तुम्ही लईच घाई करायला आहे आनंदीच्या लग्नाची. नाही म्हणजे तुमच्या मनात आहे तरी काय? मालक साहेब, आमच्यापासनं लपवण्याचा प्रयत्न करू नका. जे काय बी असेल ना ते सगळ्यांसमोर उघड व्हायलाच पाहिजे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतं, चंदन पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून हे सगळं बोलायलोय मी. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, हो अहो पोरीच्या आयुष्याचं झालं हो, अहो पण पोरीचं भलं करण्याच्या नादात तुम्ही या पोराच्या आयुष्याचं वाटोळं करायलेत. आता मात्र लगेच अभयचे आईवडील अभयकडे बघू लागतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, चंदन तू या लग्नात खोडा आणण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा चंदन म्हणू लागतो, काय खोटं बोलायलोय मालक साहेब? अहो समजा तर तुम्हीच ठरवून करायलेत ना. अहो आबा, या मालक साहेबांवरती विश्वास ठेवू नका. हे बघा, हा राक्षसी तो विद्याधर, तो मालक साहेबांचाच भाऊ, अगदी रक्ताचंच नातं ना. मग त्या विद्याधरने आनंदीला पळवलं. त्यानंतर मालक साहेबांनी शोध आनंदीला शोधलं. मग आनंदीला मालक साहेब इकडे घेऊन आले
आणि आता मालक साहेब स्वतःच सगळ्या लोकांसमोर मोठेपणा दाखवत आहेत आणि आनंदीचं लगीन लावत आहेत. हे सगळं कुणामुळे होतं आहे? तर या मालक साहेबांच्या भावामुळे. आणि आता मोठेपणा दाखवत आहे. त्यामुळे आबा, या मालक साहेबांवरती विश्वास ठेवू नका. हे समजा त्यांचं ऐकू नका. त्यावर लगेच आता मालक साहेब लागतात, बास चंदन, तो जरी माझा भाऊ असला तरी तो कसा राक्षसी माणूस आहे हे समद्यांना माहिती. आणि मी जे काही करतो ते या गावाच्या भल्यासाठी. आणि मी आनंदीचं लगीन लावणार. त्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी मी होऊ देणार नाही. त्यावर लगेच चंदन लागतो, मालक साहेब बास, आता तर तुमची फॅक्टरी बंद होणार. कारण आमच्या आनंदीची जी अवस्था झाली ना त्याचा बदला आम्ही घेणार. त्यावर लगेच मालक साहेब लागतात, असं काय बी होणार नाही. आनंदीचं लगीन होणार आणि तिचा सुखाचा संसार सुरू असणार. अभय चल, आनंदीबरोबर लग्नाला तयार हो. आनंदी चल, तू पाटावरती बैस आणि गुरुजी तुम्ही विधीला सुरुवात करा. त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, पण मालक साहेब. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आबा आता तुम्ही काहीही बोलू नका आणि मला कुणाचं काय बी ऐकायचं नाही. आनंदीचं लगीन व्हायलाच पाहिजे. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब या राक्षसी माणसाला विद्याधरला घेऊन येतात. आता लगेच आबा सगळेजण या विद्याधरकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, ये विद्याधर, यापेक्षा मोठी शिक्षा तुला कुठे बी नाही मिळू शकत. मीच तुला हे लगीन बघावण्यासाठी इकडे घेऊन यायला सांगितलं आहे. कारण का माहिती आहे, तू ज्या पोरीच्या वाईटावरती टपला होता ना तिचा आज तुझ्या डोळ्यात देखत कसं भलं होतं आहे ना हे दाखवणं म्हणजे तुला खूप मोठी शिक्षा करण्यासारखं आहे. त्यामुळे तुला इकडे घेऊन आलो आहे मी. आता तुझ्या डोळ्यात देखत मी आनंदीचं लगीन लावणार. बघ, आनंदीचं लगीन होणार म्हणजे होणार. त्याच वेळेस आता लगेच हा राक्षस जोरजोरात हसू लागतो. दादा दादा, नाही होऊ शकत हे सगळं. लावा, तुम्हाला जे काय करायचं आहे, जे लगीन लावायचं आहे, विधी करायचे ते करा. पण काय उपयोग? अरे तुम्हा समद्यांना माहिती नाही आहे का? अरे या पोरीने अख्खी रात्र घालवली माझ्या मिठीत. आता मात्र सगळ्यांना या राक्षसाचा बोलण्याचा धक्काच बसतो. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, मालक साहेब. तेव्हा मालक साहेब लगेच या राक्षसाचा गळा पकडतात. बास विद्याधर, आता एक शब्द बी बोलायचा नाही, नाहीतर या युगंधरशी गाठे. थोबाड बंद. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, दादा माझं तोंड किती बी बंद केलं तरी लोकांना जे कळायचं ते कळालंय, हो की नाही? सांगा ना, आनंदीची अवस्था बघितली होती ना तुम्ही? अहो या आनंदीने आणि मी रात्रभर खूप मजा केली. आता मात्र लगेच आनंदी म्हणू लागते, नाही खोटं आहे सगळं. हा माणूस खोटं बोलतोय. म्हणजे या माणसाने माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण मी याच्या तावडीतनं सुटले आणि तिकडनं बाहेर पडले. हे सगळं खोटं आहे. मालक साहेब, या माणसाचं ऐकू नका. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, ए खोटारड्या, बासा आता इथे विष कालवणं बंद कर. थांबव हे सगळं. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, कसं थांबवणार दादा? जे खरं आहे तेच मी लोकांना सांगतोय ना. आता या आनंदीचं वाटोळं झालं आहे. पण अभय, तुझं मात्र नशीब उचाळला खरंच. आता मी शेवटी मालक साहेबांचा भाऊच ना, आणि माझं उष्ट तुझ्या ताटात पडणार. तुझं नशीब लयच उजळलं म्हणावं, हो की नाही? त्यावर लगेच आता चंदन लागतो, बघ बघ अभय, मी म्हटलं होतं ना हा विद्याधर साधासुद्धा माणूस नाही आहे. आता तुझं लगीन झाल्यानंतर अवघड आहे बाबा. आता अभय घाबरलेलं असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, ए थोबाड बंद ठेवा, एक सबूत बी बोलू नको आणि होऊ दे या पोरीचं लगीन. त्यावर लगेच आता विद्याधर हसतच म्हणू लागतं, दादा नाही होऊ देणार हे लगीन मी. आज मी तुला हरवणार. तुला काय वाटलं तू आनंदीचं लगीन लावून मोठेपणाने मिरवशील? नाही या, मी तुला जिंकू देणार नाही. शिक्षा म्हणून मला हे लगीन बघायला बोलवलं ना दादा, पण हे लगीन होणारच नाही. कारण ज्या पोरीने माझ्याबरोबर अख्खी रात्र घालवली त्या पोरीबरोबर कोण लगीन करणार? कोणीच नाही करणार गावात लगीन. मग काय करशील दादा? अरे कसं जिंकशील तू? कसा लावणार आहे तू आनंदीचं लगीन? असे आता विद्याधर युगंधर मालकांना म्हणू लागतो. त्याच वेळेस आबांना मात्र खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. आबांना अगदी चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. आबा मात्र लगेच धडकन खाली पडणार. तेच आरची, पिंट्या, आरतीताई सगळेजण आबांना पकडतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतं, दे जा पटकन पाणी घेऊन या. आबा तुम्ही काळजी करू नका. ए विद्याधर, थोबाड बंद ठेवा. मी तुला शिक्षा म्हणून हे लगीन बघायला बोलावलं आहे आणि इथे येऊन तू आनंदीचं लगीन मोडू शकत नाही. आनंदी इकडे. आनंदी लगेच आता विद्याधरजवळ येते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, खोटारडा नीच माणूस, तोंडाला यायलंय ते बोलायलंय ना.
हान, याच्यात चांगलीच थोबाडात हान. आता मात्र लगेच मालक साहेबांच्या सांगण्यानुसार आनंदीने सनकन या विद्याधरच्या कानाखाली लावलेली असते. आता मात्र चंदनला खूपच राग येतो. आता काय करायचं? त्याच वेळेस आता विद्याधर मात्र जोरजोरात हसू लागतो. आणि हान, तुला जेवढं हाणायचं आहे ना आनंदी, तेवढं हाण. पण मी आज बोलणार, जे खरं काय आहे ना ते लोकांना सांगणार. अगं अख्खी रात्र आपण मजा केली आनंदी, आणि तरी बी तू लग्नाला उभी राहिली. बोल ना. अगं काय करतेस आनंदी तू? तेव्हा आनंदी म्हणू लागते, खोटं, साप खोटं आहे. या माणसावरती विश्वास ठेवू नका. मी तुम्हा समद्यांसमोर हात जोडते, विनंती करते. या माणसाचं ऐकू नका. हा माणूस खोटं बोलायलाय. जा इकडनं निघून जा. हे सगळं थांबव. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आनंदी आता काय बी झालं तरी तुझं लगीन नाही होणार आनंदी. आणि दादा, तुला काय वाटलं तू या आनंदीला माझ्या तावडीतनं घेऊन आला आणि इकडे लगीन लावशील तिचं? नाही या, मी असं होऊ देणार नाही. आता अख्ख्या गावातनं एक बी पोरगा या आनंदीशी लगीन करणार नाही, कारण या आनंदीने माझ्याबरोबर रात्र घालवली. आता मात्र आबांना हे ऐकवतही नसतं. आबा मात्र म्हणू लागतात, मालक साहेब वाचवा आम्हाला. त्याच वेळेस आनंदी आबांजवळ येते. आबा आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका हो आबा. या माणसाचं ऐकू नका, हा खोटं बोलतोय. आमच्यात असं काय बी झालं नाही आबा, असं नका ऐकू याचं काही. त्यावर लगेच मालक साहेब आता या माणसाचा गळा पकडतात. ए राक्षसा, तोंड बंद ठेवा. आनंदीसारखी पोरगी कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती. आनंदी एकदम धाडसी पोरगी. अरे तुझ्यासारख्या माणसाने तिला उचलून नेलं, तिच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्या परिस्थितीला तिने तोंड दिलं. ती सामोरी गेली, कारण ती पोरगी लय निराळी आहे आणि ती कधी बी खोटं बोलणार नाही. त्यामुळे खोटारडेपणा बंद कर, थांबव हे सगळं. त्यावर लगेच अभयचे आईवडील म्हणू लागतात, काय खोटं आहे यात? जे काही दिसतंय ते सगळं डोळ्यासमोर आहे. आनंदीची अवस्था बघून आम्हाला नाही वाटत आमच्या पोराशी या आनंदीचं लगीन व्हावं. आता मात्र मालक साहेबांना धक्काच बसतो. मालक साहेब अभयच्या आई वडिलांकडे बघू लागतात. त्याच वेळेस अभयची आई म्हणू लागते, हो, ही असली पोरगी सून म्हणून आम्ही नाही नेऊ शकत घरात. अशाने आमच्या पोराच्या आयुष्याची वाट लागेल. नाही नाही नाही, अभयचं आणि आनंदीचं लग्न नाही होऊ शकत. आता मालक साहेबांना खूपच राग येतो. त्याच वेळेस आता हा राक्षस मात्र जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, मालक साहेब वाचवा. माझ्या पोरीचं कसं होणार मालक साहेब आता? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतं, ए आबा जाधव, आता तुझ्या पोरीबरोबर कोण बी लगीन करणार नाही. लायकी तरी आहे का या आनंदीबरोबर कुणी लगीन करेल अशी तिची? आता मात्र लगेच मालक साहेब लागतात, बास, आता मी कुणाचं काय बी ऐकणार नाही. हे लगीन व्हायलाच पाहिजे आणि होणार. गुरुजी सुरुवात करा. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अभय लगेच आता गुरुजींना म्हणू लागतो, गुरुजी थांबा, हे लगीन नाही होऊ शकत. ज्या पोरीने अख्खी रात्र या विद्याधरबरोबर घालवली, या असल्या पोरीबरोबर मला संसार थाटायचा नाही. मी नाही करणार आनंदीशी लगीन. आता मात्र आरती, आरची, आनंदी सगळ्याजणी रडू लागतात. आबांना मात्र मोठा धक्का बसले असतो. पण या सगळ्यातनं आता मालक साहेबांनी आबा जाधवांच्या कुटुंबांना सावरायचं आणि आनंदीचं लगीन करायचंच हा निर्णय घेतलेला असतो. मालक साहेब लगेच स्टेजवरती येतात. बास, आज काय बी झालं तरी आनंदीचं लगीन होणार. जर कोणी तयार नसलं तर मी स्वतः आनंदीशी लगीन करणार. आजपासून आनंदी युगंधर निंबाळकर होणार. आता मात्र लगेच आनंदी, आरतीताई सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आबा मात्र मालक साहेबांकडे बघू लागतात. तर आता मालक साहेब विद्याधरच्या नाकावर टिचून आनंदीबरोबर कसं लग्न करणार, पुढे त्यांचा संसार कसा सुरू होणार, काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.